आणि आज पहिल्यांदा चक्क त्यांनी मला मला एक गिफ्ट दिलं. आई, तुला कळतंय का, आयुष्यात पहिल्यांदा बाबांनी मला त्यांच्याकडचं काहीतरी दिलं. हे गिफ्ट बघ. आई, म्हणजे काय झालं ना, तुला माहिती आहे ना, आम्ही ते 5 परतवणीसाठी प्रीती वहिनीच्या घरी गेलो होतो. तर त्यांनी सगळ्यांनी जेवण बनवलं होतं. पण ते काय करतोयस? मला सांग काय झालं आता. अरे सगळं खराब झालं, अन्न काहीच नाही उरलं. आणि ती भयंकर पॅनिक झाली होती. मग मी तिला मदत करायला गेलो. मी म्हटलं मी तुझी मदत करतो, आणि मी माझ्या स्टाईलने पटापट जेवण केलं. आणि तुला माहिती आहे, ते जेवण जेवल्यानंतर बाबा एवढे खुश झाले की त्यांनी ज्योतीसाठी हे गिफ्ट दिलं. ज्योतीने तेव्हा सांगितलं की हे जेवण मी नाही दीपनी केलं. तेव्हा तर माझी पूर्ण वाट लागली होती. मी म्हटलं आता बाबा ओरडणार. पण त्यांनी काय केलं माहितीये, त्यांनी काही न बोलता हे गिफ्ट दिलं मला. दिलं म्हणजे तिथं बाजूला ठेवलं. बाबा निघून गेल्यानंतर ज्योती मला म्हणाली की तुझ्यासाठी येते. कसं का होईना, इतक्या वर्षांनी न चिडता न बोलता बाबांनी मला एक गिफ्ट दिलं. मी आताच खुश आहे. असं ना आज काहीतरी खूप मोठं काहीतरी असं जिंकल्यासारखं वाटतंय का. आई, ज्योतींनी जर बाबांना सांगितलं नसतं की हे जेवण मी बनवलंय, तर यातलं काहीच घडलं नसतं. तिने स्वतःने ऍक्सेप्ट केलं म्हणून बाबांनी हे गिफ्ट दिलं. ज्योतीला किती वेळा थँक्यू बोलू शकतो आपण. आई, आता ना मला खात्री वाटायला लागली, बाबा आहे ना मला हळूहळू माफ करून टाकतील. आणि एकदाच अशी मला ना कडकडून मिठी मारतील. मी पण एक तासभर मिठी सोडणार नाही त्यांची. आई, मारतील ना का मला मिठी, पुन्हा आधीसारखंच वागतील. ग्रहण सुटेल ना गाडी, सांग नाही.